CISF भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। CISF त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। 1124 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर फॉर्म भरू शकता। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 3 फेब्रुवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। तर CISF भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड होणार आहे, तर सर्वात जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। तर CISF भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, रनिंग किती आहे, रनिंग साठी टाइम किती भेटणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर पासिंग काय यामध्ये, आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे की पासिंग यामध्ये खूप कमी या ठिकाणी ठेवण्यात आला आहे CISF कॉन्स्टेबल या भरतीमध्ये। ठीक आहे, तर यामध्ये जे पासिंग ठेवण्यात आलं आहे UR EWS आणि एक सर्व्हिसमॅन साठी 35% पासिंग ठेवण्यात आले आहे। SC/ST आणि OBC कॅटेगरीसाठी 33% पासिंग ठेवण्यात आले आणि नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे CISF या भरतीमध्ये। ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणती येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर CISF ची भरती निघाली आहे, तर 10वी पास साठी भरती निघाली आहे। फॉर्म भरण्याचे तुमचे 3 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे चालू होत आहे। ठीक आहे, तर 1124 जागांसाठी ही भरती निघाली आहे। सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते पद आहे आणि काय काय पात्रता आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर यामध्ये पहिलं जे पद आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे, 845 यामध्ये जागा आणि शैक्षणिक पात्रता पहिल्या पदामध्ये ठेवण्यात आले। तुम्ही 10वी पास पाहिजे, त्याच्याच बरोबर अवजड वाहन चालक परवाना पाहिजे, HMV याला म्हणता येणार, आणि हलके वाहन चालक परवाना असला पाहिजे। यापैकी असेल तर फॉर्म भरता येते। आणि दुसरं जर पाहिलं आपलं तर कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटरचं पद आहे, 279 जागा आहे। तर यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, त्याच्याच बरोबर अवजड वाहन चालक परवाना पाहिजे, हलके वाहन चालक परवाना पाहिजे, HMV हे। ठीक आहे, तर एवढं हे पात्रता आहे, एवढं असेल तेव्हा फॉर्म भरता येते। त्याचबरोबर यामध्ये जर आपण उंचीचा जर विचार केला तर यामध्ये उंची जे आहे पुरुष उमेदवारांसाठी 167 सेंटीमीटर उंची लागते। जे जनरल कॅटेगरी असेल, SC OBC असाल तर छाती 80 सेंटीमीटर पाहिजे, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। ST कॅटेगरीचे असाल 160 सेंटीमीटर उंची यामध्ये लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। वयोमर्यादा जर विचार केला तर 21 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला CISF कॉन्स्टेबल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। SC/ST ला 5 वर्ष सूट भेटणार आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 21 ते 32 पर्यंत फॉर्म भरू शकता आणि OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 21 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। एवढं यामध्ये वयोमर्यादा। आणि फीचा जर विचार केला, जनरल OBC साठी 100 रुपये फी ठेवण्यात आलाय, SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाहीये, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर 4 मार्च 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। CISF भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर CISF भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल होणार आहे, ग्राउंड होणार आहे सर्वात अगोदर, त्याचबरोबर डॉक्युमेंट होणार आहे त्याच्यासोबत, आणि तुमचं यामध्ये ट्रेड टेस्ट होणार आहे। ट्रेड टेस्ट कसे असते ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, आणि नंतर तुमचे जे लेखी परीक्षा असणार आहे, त्याचबरोबर जे मेडिकल असणार आहे, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर या भरतीमध्ये CISF कॉन्स्टेबल भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर यामध्ये ग्राउंड किती आहे, तर 3 इव्हेंट यामध्ये आहे पुरुष उमेदवारांसाठी। पहिला जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग तुम्हाला आणि 3 मिनिट 15 सेकंडचा टाइम भेटणार आहे। जे पण पुरुष उमेदवार 800 मीटर रनिंग हे 3 मिनिट 15 सेकंडच्या अंदर येणार आहे तर ते 800 मीटर रनिंग पास असणार आहे, क्वालिफाय असणार आहे, आणि ज्यांना जास्त टाइम लागला तर ते फेल अपात्र केले जाणार आहे या ठिकाणी। आणि दुसरा जो इव्हेंट आहे तर लॉंग जंप तुम्हाला मारावे लागणार आहे, 11 फीट लॉंग जंप तुम्हाला मारावे लागणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला 3 चान्स या ठिकाणी दिले जाणार आहे। ठीक आहे, आणि तिसरा जो इव्हेंट आहे तर हाय जंप तुम्हाला मारावं लागणार आहे, 3.6 इंच तुम्हाला या ठिकाणी हाय जंप या ठिकाणी मारावं लागणार आहे, उंच उडी, आणि त्याच्यासाठी 3 चान्स तुम्हाला भेटणार आहे। जे पण 3 चान्स मध्ये तुमचं पडलं तर ठीक, आणि नाही पडलं तर अपात्र फेल सुद्धा केलं या ठिकाणी जाऊ शकतं। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि हे ग्राउंड झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे या ठिकाणी, तर तुमचं ट्रेड टेस्ट असणार आहे। तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे CISF कॉन्स्टेबल या भरतीची, तर पहा यामध्ये जे पहिलं जे यामध्ये तर पहा ड्रायव्हिंग टेस्ट फॉर लाईट
व्हेकल, तर हे 50 मार्कासाठी असणार आहे. 50 पैकी 25 मार्क आपल्याला पडले पाहिजे तेव्हा कुठं आपण क्वालिफाय असतो. आणि दुसरं जे आहे ते ड्रायव्हिंग टेस्ट फॉर हेवी व्हेकल, तर हे 50 मार्कासाठी आहे आणि याच्या 50 पैकी 25 मार्क आपल्याला तरी पडले पाहिजे तेव्हा कुठं आपण पास होतो. आणि तिसरं जे यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम अँड अबिलिटी टू कॅरी आउट मिनर रिपेअर ऑफ व्हेकल्स, तर हे 30 मार्कासाठी आणि 30 पैकी आपल्याला यामध्ये 15 मार्क पडले पाहिजे. तर टोटल आपल्याला 65 मार्क पडले पाहिजे तेव्हा कुठं आपण हे ट्रेड टेस्ट या ठिकाणी पास असणार आहे. ठीक आहे, तर ट्रेड टेस्टची जी पासिंग आहे तर 65% पासिंग आहे ट्रेड टेस्टची. ठीक आहे, ट्रेड टेस्ट मध्ये आपल्याला 65 मार्क पडले पाहिजे तेव्हा कुठं आपलं सिलेक्शन, तेव्हा कुठं आपण जे हे ट्रेड टेस्ट पास होतो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे ट्रेड टेस्ट झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे CISF या कॉन्स्टेबल या भरतीची, तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 20 मार्क त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर जे या ठिकाणी गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 20 मार्क त्या ठिकाणी असणार आहे. एनालिटिकल aptitudeचे जे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 20 मार्कासाठी. त्याचबरोबर अबिलिटी टू ऑब्झर्व अँड डिस्टिंग्विश याचे जे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बेसिक नॉलेज इंग्रजी किंवा हिंदी व्याकरण, एक तर हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार किंवा इंग्रजी ग्रामरचे, तर या दोन पैकी आपल्याला निवडावं लागणार आहे. तुम्हाला इंग्लिश ग्रामर जमत असेल तर इंग्लिश ग्रामर तुम्ही या ठिकाणी निवडू शकणार आहे, तुम्हाला हिंदी व्याकरण जमत असेल तर हिंदी व्याकरण तुम्ही निवडू शकणार आहे. तर माझं जे मत आहे तर तुम्ही हिंदी व्याकरणच निवडा, कारण की इंग्रजी तरी भरपूर मुलांना येत नाही पण हिंदी जे येऊन जाते. ठीक आहे, तर हिंदी म्हणजे SSC GD सारखे, म्हणजे SSC GD मध्ये कसे ते दोन पार्ट असते, तर इंग्रजी किंवा हिंदी, तर या दोन पैकी आपल्याला त्या ठिकाणी टिक करावं लागते, त्याचे प्रश्न आपल्याला येते. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे तुमची पेपर असणार आहे 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. 120 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे. आणि पेपरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग नाही, तर पेपरमध्ये CISF भरतीच्या पेपरमध्ये तुम्हाला तुक्के मारायचे, कारण की यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही. नेगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो आपले जे प्रश्न बरोबर असणार आहे ते मायनस या ठिकाणी होणार नाही. तर तुक्के वगैरे मारता नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुक्के मारले तर आपलाच त्यामध्ये फायदा होते आणि तुक्के जरी मारले तर आपले जेवढे पण प्रश्न चुकणार आहे तर आपला एक पण प्रश्न या ठिकाणी मायनस होणार नाही. नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर आपले जे प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी नेगेटिव्ह मार्किंग मध्ये झाले असते. तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, तर तुक्के वगैरे तुम्ही मारता. त्याचबरोबर पासिंगसाठी जे पासिंगचं जर पाहिलं आपण CISF मध्ये, तर पासिंग यामध्ये खूप कमी ठेवण्यात आले. UR कॅटेगरी EWS कॅटेगरी एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 35% पासिंग ठेवण्यात आले. त्याचबरोबर तुम्ही SC ST OBC असाल तर पासिंग यामध्ये फक्त 33% पासिंग ठेवण्यात आले. तर 100 पैकी एवढी पासिंग जे ठेवण्यात आले यामध्ये. तर चांगली CISF कॉन्स्टेबलची जी भरती चालू आहे, CISF औद्योगिक केंद्रीय सुरक्षा बलची 1124 जागांसाठी ही भरती चालू आहे, ज्यामध्ये तुम्ही फॉर्म 3 फेब्रुवारी पासून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 4 मार्च 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तुमचा जर CISF कॉन्स्टेबल भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला या भरतीमध्ये पगार भेटणार आहे. ठीक आहे, तर चांगली ही भरती निघाली. जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल आतापासून आपापली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा आणि सर्वात मेन यामध्ये जे पेपर आहे. ठीक आहे, तर पेपरचा जास्तीत जास्त अभ्यास तुम्ही आतापासून केला पाहिजे. तर चांगली ही भरती निघाली. सेल्फ स्टडी करा आतापासून, सोशल मीडियापासून तेवढं दूर राहा. ठीक आहे, ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.